आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिनेत्री दीपाली सय्यद आहेत. दीपाली सय्यद यांच्यावर खरं तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोप केलेले आहेत की तुम्ही त्यांची बदनामी केली आहे. तुमच्यावर आता गुन्हा दाखल झाला 19 आणि तुमच्यासोबत 19 जणांवर. पहिली प्रतिक्रिया नेमकी तुमची काय आहे? तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पहिली प्रतिक्रिया, मला प्रचंड राग आला या गोष्टीचा. कारण त्या 19 जणांच्या ह्याच्या यादीमध्ये जे माझं नाव आहे आणि त्यांनी पुण्यामध्ये माझ्यावर FIR केली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ऑलरेडी ह्या विषयाला घेऊन दिल्ली कोर्टात तुम्ही गेलेले आहात. त्या दिल्ली कोर्टात ऑलरेडी केस चालू आहे, जिथे तुम्ही आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकला होता. तिथेच त्या कोर्टामध्ये आम्ही त्यांच्यावर 500 कोटीचा दावा टाकलेला आहे. तुम्हाला दाखवते, ह्याच्यात सगळं आहे. म्हणजे पूर्ण केस ऑलरेडी चालू झालेली आहे. आणि हे चालू असताना आमचा दुसरा टीजर येतो आणि त्या टीजरमध्ये तुम्ही आल्या पुण्यामध्ये FIR करता. जेव्हा ऑलरेडी दिल्ली कोर्टामध्ये केस चालू आहे आणि तुम्ही चालू असताना तुम्ही पुण्यामध्ये FIR करता, ते तर सगळ्यात पहिली गोष्ट मला डोक्यातच नाही गेलं. आणि एक कलाकार म्हणून मी काम करत असताना हे तुम्ही जो माझ्यावर हे टाकताय की मी बदनामी केली आहे, मी अश्लील काहीतरी बोलले, तर मला तुम्ही एक दाखवा की कुठे मी तुमची कुठे अश्लील म्हणून कुठेतरी पोस्ट केली आहे, मी तुमची काय बदनामी केली, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्या विषयाला घेऊन तुम्ही माझ्यावर जो FIR दाखल केली, त्या गोष्टीचा तुम्ही मला प्रूफ द्या आता की मी हे कुठे केलं, कुठल्या प्लॅटफॉर्मवर माझ्याकडून मी ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत, किंवा मी तुमचं नाव उद्गारलेलं आहे, किंवा मी तुमच्या ह्याच्यावर, हे तुम्ही म्हणताय, तुम्हीच करताय आणि तुम्हीच म्हणताय की हे असं आहे, माझी बदनामी केली, माझं असं करताय, आ बैल मुझे मार. आणि ते करता करता तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलात. ऑलरेडी तुम्ही एकदाही म्हटलेलं नाही आहे की काय करताय, काय आहे, काय नाही. मी आधी पण म्हटलं होतं की ही बायोग्राफी नाही आहे, हा एक चित्रपट आहे. हा चित्रपट अशा एका विषयावर आहे जो मार्केटमध्ये असे बरेच भोंदूबाबा येऊन गेलेले आहेत, त्यातला एक भोंदूबाबावर हा विषय आहे. आणि आपण लोकांना सांगतोय, एक चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, एक समज देण्याचा प्रयत्न करतो. आणि ती समज देण्यामध्ये तुम्ही जी गोष्ट आता करता, आता घेतलंच ना म्हणून म्हणते की माझी महिला आयोगच्या अध्यक्षा, मग तेव्हा तुम्ही त्या होत्या, तेव्हा ह्या गोष्टी घडल्या होत्या आणि तेव्हा तुम्ही त्या गोष्टी करायला हव्या होत्या ज्या गोष्टी तुम्ही आता करताय. तर ते कुठेतरी तुम्ही 500 कोटींचं नेमकं काय मानहानीचा दावा केला की मानहानीचा टाकला ना, माझ्यावर नाही बदनामी झाली, मला त्रास नाही झाला, मी ॲज अ ॲक्टर मला टॉर्चर नाही केलं गेलंय, मी माझं काम केलेलं आहे. एक चित्रपट असाच बनतो का रे? चित्रपट बनवायला प्रोड्युसरचे पैसे लागतात, तो पिक्चर बनतो, तो हे करतो, आर्टिस्ट लागतात, सगळे आर्टिस्टचा कस लागलेला असतो. जिथे तुम्ही एवढा दबाव तंत्र टाकताय, तुम्ही तुमच्या पोझिशनचा गैरवापर करताय. कोणाचा वापर, म्हणजे कोणत्या दबावाचा वापर करतात? कोण आहे? ना हा दबाव करताय तुम्ही, दबाव तंत्र टाकताय. तुम्ही हे नाही टाकू शकत, तुम्ही ते नाही करू शकत. सोशल मीडियावर आम्ही आमच्या टीजर पोस्ट नाही करणार, नाही होणार. जर फिल्म करतो तर पोस्टर लॉन्च होणार की नाही? राजकीय दबाव कोणाकडून, कोणत्या पक्षाकडून घेतात? हे काय चाललंय तुमच्या डोळ्यासमोर? हे कोण आहेत, काय आहेत? कुठले तरी आहेत ना, पक्षपातीच आहेत ना हे सगळेजण, त्याच्यामुळे तुम्ही येताय ना ह्याच्यात ओढून. हे सगळ्या गोष्टी करून तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न नाही करत आहात का, की आम्ही जेणेकरून करणार नाही, आम्ही मागे राहू, आम्ही फिल्म येणार नाही, फिल्म रिलीज होणार नाही, फिल्मच्या बाबतीत काही ना काहीतरी होईल, हेच चाललं ना. हे जे तुम्ही दबाव तंत्र करताय, तुम्ही दिल्लीला गेलात, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही दिल्लीत गेलात. आता दिल्लीत गेला तर तुम्हाला आम्ही उत्तरं दिली. आता मग तुम्हाला मुंबईत, जर तुम्हाला मुंबईतच गुन्हा दाखल करायचा होता तर मुंबईलाच करायला पाहिजे होता ना, मग तुम्ही दिल्लीला कशाला गेलात? त्या ज्या पक्षाशी संबंधित आहेत त्या पक्षांच्या प्रमुखांशी भेटणार, म्हणजे सुनेत्रा पवारांशी भेटणार आहे का? तरी नाही, मला तर आज खरं सांगू ना, मला अजितदादा असं वाटतं की अजितदादा असते तर हे सगळं झालं नसतं. म्हणजे ते असते तर खरंच नक्की ह्या लेवलला या सगळ्या गोष्टी नसत्या पोचल्या गेल्या. म्हणजे मी सुनित्रा वहिनींना पण, त्यांच्याकडनं मला काही मनाई नव्हती, आम्ही काम करताना मला त्यांच्या सगळ्यांचा सपोर्ट होता. मग जर सपोर्ट असताना ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे होत्या. ज्यात ती जी 19 जणांची नावांची लिस्ट आहे, त्यात तू बघशील तर तुला कळेल की ते अर्धे तर त्यांच्या पक्षातलेच लोक आहेत. आता तुमची पुढील भूमिका काय, म्हणजे तुमच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे? गुन्हा दाखल केला आहे, ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि ऑलरेडी आमची केस फाईल ऑलरेडी झालेली आहे. मी माझ्या टीमला, आमच्या फिल्मच्या टीमला पुण्यात तिकडे पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे.
आणि त्याच्यावर आता बघू ॲक्च्युली त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला कसा ते पण मला विचारायचं की तुम्ही हा गुन्हा दाखल कसा करून घेतला. चित्रपट तुमचा रिलीज होणार आहे, तारीख काय असणार आहे आणि त्याच्या काय मागे पुढे होणार आहे का काय? बघ आता तर ऑलरेडी आमची तारीख कालच्या टीझरमध्ये आम्ही ऑलरेडी तारीख टाकली होती 2 ऑक्टोबर. रिलीज टीझर दुसरा आलेला आहे आणि ऑलरेडी टीझर आल्यानंतर हा चित्रपटगृहात 2 तारखेला रिलीज होणार आहे. जर हे सगळं चाललं आहे तर आता इथपर्यंत आलेलं आहे तर अजून सेन्सॉर बाकी आहे. तर हे असंच चालू राहिलं तर सेन्सॉरमध्ये काही वर खाली झालं तर तारीख बदलू शकते, पुढे जाऊ शकते थोडीशी. पण मला तीच भीती आहे की हे सगळं जे करतंय हे आता परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे FIR करणं, मग परत ह्या सगळ्या गोष्टी करणं, तर कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला करताना एक मेकर म्हणून कलाकारांना सुद्धा दडपण येतं आणि हे होता कामा नये. हे टॉर्चर आहे, हे त्यांना नाही आम्हाला टॉर्चर आहे. आम्ही तुमच्याबद्दल काहीच घेतलेलं नाही तरी तुम्ही हे जे करताय हे कुठेतरी चुकीचं आहे. धन्यवाद. एकंदरीत ज्या पद्धतीने आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो मानहानीचा दावा हा रुपाली चाकणकर यांच्याकडून केला गेला आहे, मात्र उलट आमच्याच मानसिक आम्हाला हा त्रास दिला जातो आहे. आम्ही चित्रपटसृष्टीत काम करतो आहे, काही स्पेसिफिक किंवा ही बायोग्राफी नाही आहे. अनेक राज्यात बौद्धबाबा होऊन गेलेत आणि जे काही लोक आहेत, महाराष्ट्रातील लोक असतील, सर्व लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही हा चित्रपट करतो आहे. मात्र आम्हाला अशा पद्धतीने त्रास देऊन आमचंच मनोबल खच्चीकरण केलं जातं आहे. त्यामुळे आम्हीच आता रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हा मानहानीचा दावा दाखल केलेला आहे 500 कोटींचा, असं आपल्याला दीपाली सय्यद यांनी सांगितलेलं आहे. सोबतच त्यांनी खंत व्यक्त केली की अजितदादा असते तर एवढी परिस्थिती आज झाली नसते. त्यामुळे आता सुनेत्र पवार या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेत आहेत का हे देखील पाहावं लागेल. दुसरीकडे या सगळ्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल झालेली आहे, गुन्हा दाखल झाला आहे, त्यावर आता पुढे काय घडतंय हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणचं मी गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई.